अरुण कशाळकर दत्ताजींचा सत्कार मंगलकडे सोपवत आहेत. आणि संस्कार प्रकाशनचे प्रसाद कुलकर्णी, आपल्यापैकी बरेच लोक मुंबईला जातात, चिंचपोकळी काळा चौक हे त्यांना माहीत असेल. तिथं हा मूळचा इंजिनियर ग्रस्त चांगलं चाललं होतं, पण काही काही लोकांना असं वाटतं की हे बरं नाही, यांनी प्रकाशनात उडी मारली. आणि तीसुद्धा कशी, फक्त संगीतावरची पुस्तकं. अवघड आहे हो, नुसता ख्याल गात बसा म्हणण्या सांगण्यासारखं आहे. उत्तम पुस्तकं छापतात. आत्ताचा जो रियाज झाला आहे तो मी इथनं बसून ईमेलने चिंचपोकळीला पाठवायचो, ईमेलने त्याची प्रूफ यायची, मी इथं करेक्ट करायचो, ईमेलने तिकडं जायचं. नो कुरिअर, नो स्पीड पोस्ट. 4 दिवसात आमचं काम झालं आणि रियाज प्रसिद्ध झाला. मालनिया गुंदे लाहोरीमध्ये अंतुबो आणि गजानन बोंच्या बंदिशी आहेत. मग अशी माधवी म्हणाली की मी बंदिशी करत नाही, फार अवघड आहे, वाटेल त्याला नाही करता येत. तो पहिला भाग होता हातोहात खपला. या सीडीचा दुसरा भाग पल्लवी जोशीने गायलेला आहे. आणि मधुमालतीचा अर्थ साधा आहे. मधु म्हणजे मधुकर जोशी, मालती म्हणजे मालती बेडकर. तेव्हा मालती बेडकर आणि मधु जोशी या दोघांच्या हस्ते त्या सीडीचं दुसऱ्या भागाचं प्रकाशन व्हावं. त्याने बच्चूंनी या सगळ्या गुणी मंडळींना मंचावर आणलं. त्या कल्पताईचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. 1 वर्षापूर्वीपासून बच्चूंनी हातात शिवानंद स्मृतीची सूत्र हातात घेतली आणि तेव्हापासून या सबंध समारंभाला एक आनंदी अशी कलाटणी मिळालेली आहे. आणि मला स्वतः हा अनुभव येत आहे की जी मंडळी इथे एकत्र आलेली आहे ती इतक्या प्रेमाने आणि लागेबांधे पूर्वीची असल्यासारखी इथे दिसत आहेत. हा एक फार मोठा गुणात्मक फरक गेल्या वर्षापासून मी या समारंभात पाहत आहे. आणि याचं पूर्ण नाही तरी पाऊण तरी श्रेय बच्चूंनाच दिलं पाहिजे. आणि त्यांचे सहकारी जे अरुण कशाळकर, त्याच कल्पनेने त्यांनी अरुण कशाळकरकडे इतर सर्व व्यवस्थेची सूत्र सोपवली. याबद्दल मी अरुणचंही अभिनंदन करतो. त्याला हे मी माझं भाग्य समजतो. मधुकर जोशी ही व्यक्ती मला वाटतं ब्रह्मदेवाकडूनच गाणं घेऊन आलेली आहे. माझे आणि गजाननचे संबंध ज्या वेळेला अधिक निकटचे होत होते त्यावेळेला एके दिवशी मी मनोहर जोशी मधुकर जोशींचं गाणं ऐकलं आणि म्हटलं हे यानं कधी गजानन बुवांच्याकडे शिकताना पाहिलं नाही, पण गजानन बुवांच्या गाण्याची सगळी पावलं यांच्या गळ्यात आहे आणि हे रक्तातून येतं. आणि ईश्वरी एक आदेश असतो की या गजानन बुवांच्या गायकीचं स्वरूप आणि त्याचं जे ऋण आहे ते ऋण पिढ्यानुपिढ्या पुढे चालत जावं. आणि हे पुढे जाण्यासाठीच गजानन आपले ईश्वराने यांच्या गळ्यात गाणं घातलेलं आहे. हे गजाननचं गाणं मधुकर जोशी यांच्याकडून पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा जात आहे. अपूर्वा आणि पल्लवी आणि अनेक शिष्य त्यांनी तयार केलेले आहेत. आज मनोहर जोशींनी सांगितलंच आहे. तर यांच्याकडून ही गायकी गजाननची गायकी पसरत चाललेली आहे. ही अतिशय मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. संगीताच्या दुनियेमध्ये घरंदाज गायकी फोफावत जाणं ही अतिशय असामान्य अशी गोष्ट आहे असं मी स्पष्ट सांगतो. कारण आज घराणी बरीच आहेत. पूर्वीच्या घराण्यातले लोक गाऊन गेले, उत्तम गाऊन गेले, पण त्याच्यापुढे त्यांची जी पिढी आहे ती हा वारसा टिकवू शकली नाही. ते पुढे लिहायला जात गेले. मी ज्या अग्रघराण्याचं प्रतिनिधित्व करतो त्या आमच्या अग्रघराण्यातसुद्धा जे उस्ताद होऊन गेले ते त्यांच्याकडे उस्ताद होऊन गेले, परंतु त्यानंतरच्या पिढ्यामध्ये ती गायकी मुरली नाही. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु सुदैवाची गोष्ट अशी की गजाननची गायकी त्यांच्या पुत्राच्या तर्फे आणि पुत्रांनी तयार केलेल्या शिष्यांच्या तर्फेकडून या गायकीचा वारसा पुढे चालत राहत आहे.
आणि तो असाच पुढे पिढ्यानपिढ्या चालत राहो अशी माझी शुभेच्छा आहे सर. कुलकर्णी माहीत आहेत, मुकुल माहीत आहेत. अशोक कुलकर्णी निमसोडचे, कडेगाव, सांगली. शास्त्री शिक्षण नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे यांच्याकडं मुंबई येतं, तर नामदेव मेस्त्री पुणे यांच्याकडं. 40 ते 50 विशारद अलंकार गायन आणि तबला त्यांनी घडवलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये संगीत तबला क्लासेस ते घेतात, दूरदूरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांचं निवास भोजन मोफत. असे अशोक कुलकर्णी प्रत्येक गावात निघाले तर बरेच दिवस येतील. औंधमध्ये 1 वर्ष त्यांचा क्लासही होता. आणि मुख्य म्हणजे औंधच्या उत्सवाला हे कुलकर्णी साहेब अनेक वर्षे येत आहेत. त्यांचा सत्कार अरुण कशाळकर करतील. आणि सत्काराचा शेवटचा भाग तुमचा आमचाच केतन पवार. तुम्हाला माहिती आहे औंधमध्ये रामभाऊ पवार आणि टोमदेव पवार, या टोमदेव पवारांचा आवाज कोकिळेसारखा गोड होता, भर भजन चालायचं. त्या रामभाऊंचा मुलगा सुनील आता शिवानंदचा ग्रामीण परिसराचा विश्वस्त आहे. आम्ही मुंबईला औंधला कसं काय चाललं आहे कळणार, सुनील येतो तिकडनं, सगळं चांगलं चाललं आहे. आणि मुख्य म्हणजे सर्व जुने विश्वस्त आता निवृत्त झाले 30-32 वर्षांनी, आणि एक नवीन टीम आली आहे. त्याच्यामध्ये अपूर्व आहे, असे सगळे 5-6 जण आहेत. मी त्यांना तुमच्यातर्फे विनंती करतो, आम्ही 33-34 वर्षे चालवलं, आता तुम्ही पुढची 35 वर्ष चालवायचं आहे. केतन पवारचा सत्कार करतील श्री मोहंती साहेब. पण तुम्ही म्हणाल केतनचा सत्कार कशासाठी? आत्ता जो शाळा नावाचा चित्रपट गाजला त्याच्यामध्ये म्हात्रे ही जी कॅरेक्टर आहे ती केतननी रंगवलेली आहे आणि त्याला मटा सन्मान मिळालेला आहे. हा रामभाऊंचा नातू रामभाऊ आलेले आहेत, त्यांना बरं वाटेल. हा आनंद शिदे, पंडित आनंद शिदे यांच्याकडं तबलाही 5-6 वर्षे शिकला आहे आणि सध्या पुण्याला तालयोगी सुरेश तळवलकर यांच्याकडं तबला शिकतोय. पण नुसता तबला नाट्याच्यावर थांबला नाही, कॉलेजमध्ये पण आहे. केतन यावर्षी मदतीला आलं आहे. यापुढं तुम्ही या नवीन टीममध्ये शिवानंदची जी प्रतिष्ठा आहे, परंपरा आहे, तुम्ही चालवायची. सगळंच कसं आम्ही करू, तुम्ही तुमचं काम करा. आमच्या अंगावर 4 शिंतोडे टाका, आम्ही 25 कलाकार उभे करून दाखवू. थँक्स.